नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पुस्तकातील 4थ्या कवितेचा अभ्यास करणार आहोत. कवितेचं नाव आहे उत्तम लक्षण आणि कवितेचे कवी आहेत संत रामदास. तर कवींच्या लेखनाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ त्यांच्या काव्यामध्ये आढळून येते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केलेले आहे. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन आपल्या प्रत्ययाला येते. मनाचे श्लोक हे त्यांच्या अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारं काव्य आहे. संत रामदास यांनी या रचनेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा मौलिक संदेश या रचनेतून समर्थ रामदास आपल्याला देतात. श्री दासबोधातील या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. व्यक्तीने जीवनात वागताना कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या कराव्यात याची स्पष्ट आणि सडेतोड मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. माणसाचं व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करणारा असा हा पद्यपाठ आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्र हो, या प्रथम आपण कवितेचं वाचन करूयात. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखिल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथ जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अशा प्रकारची ही समर्थांची रचना आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, या समर्थांच्या रचनेमध्ये जे काही तुम्हाला अवघड शब्द आहेत त्यातले थोडक्यात आपण त्याचे अर्थ पाहूयात. यामध्ये उत्तम म्हटलेलं आहे. उत्तम म्हणजे आदर्श किंवा गुणसंपन्न व्यक्ती. लक्षण म्हणजे गुणवैशिष्ट्य. श्रोती कशाला म्हटलेलं आहे तर ऐकणाऱ्या लोकांना त्यांनी श्रोती म्हटलेलं आहे. सावधान म्हणजे काय तर सावधान म्हणजे सावध होणे, सजग होणे, जागरूक राहणे अशा अर्थाने. उत्तम म्हणजे उत्कृष्ट. बाणे म्हणजे अंगी बाणणे, अंगीकारणे किंवा सवय लागणे या अर्थाने. सर्वज्ञ म्हणजे सारे जाणणारा, या सर्व सृष्टी चराचर सृष्टीची जाण असणारा म्हणजे सारे जाणणारा. पुसल्याविन म्हणजे विचारल्याशिवाय. जनी म्हणजे लोकांचे, जनी म्हणजे लोकांचे. आर्जव म्हणजे विनंती, याचना. पापद्रव्य म्हणजेच पापाने किंवा कपटाने किंवा वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती. जोडू नये म्हणजे साठवू नये. पुण्यमार्ग
म्हणजे एक चांगला रस्ता, सद्वर्तन. कदाकाळी म्हणजे कोणत्याही वेळी. तोंडाळ हा एक शब्द आलेला आहे पहा आपल्या या रचनेमध्ये. तोंडाळ म्हणजे वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ. सतत तोंडामध्ये वाटेल ते बडबडणारा, त्याला तोंडाळ म्हटलेला आहे. वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड करणारा, बाष्कळ बडबड करणारा, निरर्थक बडबड करणारा. तंडोनय म्हणजे भांडण तंटा करू नये. संत संग म्हणजेच सज्जन माणसांची संगत, संतांची संगत. खंडू नये म्हणजे खंड पडू नये, तोडू नये या अर्थाने. अंतर्यामी म्हणजे अगदी मनातून, हृदयातून. आळस म्हणजे काम न करणे. चहाडी एखाद्याबद्दल वाईट सांगणे किंवा त्याला आग लावेपणा असं म्हटलं जातं. बाष्कळपणा म्हणजे बालिशपणा. पैज म्हणजे स्पर्धा, शर्यत. होड म्हणजे पैज. परपीडा दुसऱ्याला छळणे, दुःख देणे. दुसऱ्याला दुःख देणे म्हणजेच परपीडा. विश्वासघात म्हणजे बेईमानी. आपण म्हणतो ना, एखाद्याचा विश्वासघात करणे म्हणजेच एखाद्याशी बेईमानी करणे, त्याच्या बरोबर खोटारडेपणाने वागणे. व्यापकपण म्हणजे मनाचा मोठेपणा. पराधीन म्हणजे परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणे. ओझे म्हणजे स्वतःचा भार दुसऱ्यावर टाकणे, त्याला ओझे असं म्हटलं जातं. कोणी एकासी म्हणजे कोणावरही. सत्यमार्ग सत्याचा मार्ग, खऱ्याचा मार्ग, सद्वर्तन. असत्य म्हणजे खोटेपणा. पंथे म्हणजे मार्गाने किंवा वाटेने. कदा म्हणजे कधीही. अभिमान म्हणजे व्यर्थ गर्व. अपकीर्ती बेआब्रू, वाईट प्रसिद्धी. सत्कीर्ती चांगली प्रसिद्धी. आणि म्हणून प्रत्येक माणूस हा सत्कीर्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, अपकीर्तीसाठी कधी तो प्रयत्न करत नाही. वाढवावी वाढवावी. विवेके म्हणजे सारासार विचार करणे किंवा चांगल्या विचाराने. दृढ म्हणजे ठाम किंवा मजबूत किंवा ठोस. अशा प्रकारे या कवितेतील काही ठळक शब्दांचे आपण अर्थ पाहिलेले आहेत. तर आता आपण या कवितेचा थोडक्यामध्ये किंवा समर्थांनी ही जी रचना लिहिलेली आहे या रचनेचा थोडक्यामध्ये भावार्थ पाहूया. सुरुवातीला ते समर्थ म्हणतात पहा. श्रोती व्हावी सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुन सर्वज्ञपणाची. उत्तम पुरुषाची म्हणजे आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात, श्रोते हो, तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती तुम्ही सावध मनाने ऐका. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. पुढे ते म्हणतात, वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. समर्थ म्हणतात, पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये, वाटेमध्ये अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये, फळाचे अंतरंग गुण ओळखल्याशिवाय ते कधीही खाऊ नये, रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. पहा, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे हे समर्थांनी पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे की आपल्याला एखादा रस्ता माहीत नाही आहे किंवा वाट माहीत नाही आणि आपण त्या रस्त्याने निघालेलो आहे, निश्चितपणे त्या रस्त्यामध्ये कुठेतरी आपल्याला अडीअडचण येणार आहे, कुठेतरी संकटाची चाहूल लागणार आहे. आणि म्हणून ज्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे, ज्या मार्गाने आपल्याला जायचं आहे, तो मार्ग किंवा तो रस्ता याची जाणीव अगोदर आपण करून घेतली पाहिजे. जाणीव करून घेतल्यानंतरच आपण प्रवास करावा. तसंच कोणतंही फळ किंवा फळातील आंतरगुण ओळखल्याशिवाय ते खाऊ नये. फळ बरोबर दिसायला कसंही असतं, परंतु आंतरिक गुण त्या फळाचा आपण ओळखला पाहिजे, त्या फळाविषयी जाणून घेतलं पाहिजे. हे फळ कोणतं आहे, कसं आहे, त्याच्या अंगी त्याचा रस कसा आहे, गर कसा आहे, त्याच्या अंतरंगातले गुण कसे आहेत, याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. नंतर ते खाल्लं पाहिजे, तरच पसनी पडेल. शिवाय रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये, हेही ते सांगतायत.
जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी, तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. पुढे पहा, समर्थ म्हणतायत, लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये, पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये, म्हणजेच वाईट मार्गाने किंवा वांग मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. वाईट काम करून, कपट करून, खोटारडेपणा अंगी बाळगून पैसा मिळवू नये. पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये. जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीने सच्छील मार्ग किंवा सद्वर्तन कधीही सोडू नये असंही ते सांगतात. तरच खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या शेवटी किंवा व्यक्तीला मोक्ष प्राप्त होऊ शकेल. जी तोंडाळ भांडकुदळ व्यक्ती असेल त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये असं समर्थ सांगतायत. पहा, जर एखादी व्यक्ती जर तोंडाळ असेल, भांडकुदळ असेल, तर सहजपणे आपण म्हणतो की नको रे बाबा, ती फार तोंडाळ व्यक्ती आहे किंवा तोंडाळ माणूस आहे, त्याच्या नादी लागायला नको. पण भांडकुदळ व्यक्ती आहे, आपण थोडं काही जर बोलायला गेलो तर लगेच भांडण उकरून काढते, म्हणून आपण त्या व्यक्तीशी बोलायलाच नको किंवा त्या व्यक्तीशी काही आपला संबंध ठेवता कामा नये असा सहज विचार आपल्या मनामध्ये येतो. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की जी तोंडाळ भांडकुदळ व्यक्ती असेल त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये. सज्जनाची संगत कधीच मध्ये सोडू नये. हे कायम मनात ठेवा. तुम्ही नेहमी जीवन जगत असताना, आचरण करत असताना नेहमी सज्जनाची संगत माणसाने मध्ये सोडू नये. नेहमी संतांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, सज्जनाच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. मनापासून झालेली संतांची मैत्री कधीच सोडू नये. खरोखर आपण संतांच्या सहवासामध्ये राहिलं तर निश्चितपणे आपण संतमय होऊन जातो. म्हणजेच आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत, जे आपली वाईट वृत्ती आहे, जे आपले जे षड्रिपू आहेत, हे नष्ट होण्यासाठी संतांची संगत नेहमी चांगल्या प्रकारे घडू शकते, हे या ठिकाणी समर्थांनी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतायत, आळसे सुख मानू नये, चहाडी मनासा आणू नये, शोधिल्या विन करू नये कार्य काही. काम न करता ऐतपणे किंवा ऐदीपणे आळस करून आनंद घेऊ नये. आळसात कसला आनंद आलेला आहे, आळसात कसलं सुख आलेलं आहे. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, हे समर्थांनी त्यावेळेस जाणलेलं आहे. आळसात सुख कधीही नसतं. गुणाबद्दल उखाळ्या पाखळ्या करून चहाडी करू नये. पहा, व्यक्तीमध्ये हा सर्वात महत्वाचा दोष आहे. कुणी दोन व्यक्ती एकत्र जर आले, कुणी दोन लोक एकत्र जर आली, माणसं एकत्र आली, तर सहजपणे याच्या त्याच्या उखाळ्या पाखळ्या सुरू होतात. त्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याला काय गरज होती, अशा प्रकारचे. म्हणजे त्या व्यक्तींशी त्याचा काहीही संबंध नसतो, परंतु चहाडी करायची, त्याला चुगल्या लावणं असं म्हटलं जातं, एकमेकाच्या उखाळ्या पाखळ्या काढणं असं म्हटलं जायचं. म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम पुरुष आणि आदर्श व्यक्तीची लक्षण कशा प्रकारचे आहेत ते सांगताना ते म्हणतात की कुणाबद्दल उखाळ्या पाखळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलणेही मनातही आणू नये. कधीही दुसऱ्याबद्दल खोटं नाटं बोलू नये. आणि संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. काम अर्धवट सोडू नये. एखादं काम जर आपल्याला करायचं असेल तर त्याचा संपूर्ण शोध आपण घेतला पाहिजे की जेणेकरून ते काम पूर्णत्वास जाऊ शकेल, काम अर्धवट राहणार नाही, याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. पहा, समर्थ किती बारीक सारीक गोष्टी आपल्याला ते सांगतायत. पुढे, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. पहा, यामध्ये समर्थ रामदास म्हणतायत की सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुख दुर्बळ राहू नये, मोकळ्या मनाने बोललं पाहिजे, परंतु बालिशपणाने सुद्धा बोलू नये. सारासार विचार करून बोललं पाहिजे, व्यापकपणाने बोललं पाहिजे, मोकळ्या मनाने बोललं पाहिजे. फक्त बाष्कळ बडबड करता कामा नये, निरर्थक बडबड करता कामा नये. कोणत्याही प्रकारची
पैज शर्यत लावू नये, कुणाशीही स्पर्धा करू नये. पहा, कोणत्याही प्रकारची पैज शर्यत लावायची नाही आणि कुणाबरोबरही स्पर्धा करायची नाही असं समर्थ रामदास म्हणतात. विद्यार्थी मित्र, तुम्हाला एक गोष्ट माहीतच असेल, सस्याची आणि कासवाची. सस्याने कासवाची पैज लावली. कासव म्हणत होते, नको 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 नको, अरे तुला माहिती आहे ना, मी हळूहळू पळतोय, साऱ्या जगाला माहिती आहे, समाजाला माहिती आहे की मी हळू पळणारा प्राणी आहे, मग कशाला माझ्याबरोबर पैज लावतो. पण सस्याने ऐकलंच नाही. शेवटी न राहून कासव शर्यतीसाठी तयार झाला आणि शेवटी काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. शर्यतीचा शेवट काय झाला हेही तुम्ही जाणतात की ससा ती शर्यत हरला आणि शेवटी गर्वाचं घर खाली झालं. आणि म्हणून कधीही कोणतीही त्या ठिकाणी पैज लावू नये किंवा कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी शर्यत लावू नये. कुणाशीही माणसाने स्पर्धा करता कामा नये. पुढे समर्थ म्हणतात, पहा, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि जर घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी. उपकाराची फेड उपकारानेच केली पाहिजे, म्हणजे त्याची परतफेड केली पाहिजे लगेच. उपकारातून लवकर उतरावी व्हावी. दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्यांना व्यथित करू नये, कुणाचा विश्वासघात किंवा बेईमान मुळीच करू नये. समजा अडी अडचणी संकटाच्या वेळेस एखाद्याने आपल्याला किंवा दुसऱ्याने आपल्याला मदत केली तर निश्चितपणे योग्य वेळी आपण त्याला मदत केलीही पाहिजे किंवा लगेचच त्याच्या उपकाराची परतफेड आपण केली पाहिजे, असंही या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतायत. पुढे म्हणतायत ते, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. कोणा स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधी सोडू नये, मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे, परावलंबी होऊ नये, कुणावरही आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये, असंही त्या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतायत. सत्याचा मार्ग कधी सोडू नये. माणसाने नेहमी खरेपणाने वागलं पाहिजे, सत्याने वागलं पाहिजे. महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितलेले, पहा, सत्य हाच माणसाचा खरा धर्म आहे, बाकी सगळ्या कुरापती आहेत. म्हणून जीवन जगत असताना, मार्गाक्रमण करत असताना माणसाने नेहमी सत्याने वागले पाहिजे, खरेपणाने वागले पाहिजे. सत्याचं फळ हे शेवटी, खरेपणाचं फळ हे शेवटी गोड मिळतं. फक्त उशीर लागेल, पण निश्चितपणे एक म्हण आहे, पहा, ईश्वर के घर में देर है लेकिन अंधेर नाही. म्हणजेच सत्याचं मार्ग माणसाने कधी सोडू नये, त्याचं फळ हे आपल्याला चांगलं मिळतं. खोटारडेपणा करून वागू नये, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये, खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान व्यर्थ गर्व करू नये. विद्यार्थी मित्र हो, जीवनामध्ये कधीही खोटारडी वृत्ती धरू नये. माणसाने खोटेपणाने वागायचं नाही. खोटेपणाने वागून आपल्याला क्षणभर आत्मिक आनंद मिळेल, त्या वेळेपुरता आनंद मिळेल, परंतु तो चिरकाल टिकणारा नाही. शेवटी पश्चातापाशिवाय आपल्या पदरामध्ये काहीही पडणार नाहीये. म्हणून समर्थ म्हणतायत की सत्याचा मार्ग कधी सोडू नये, खरेपणाने वागावे, असत्याच्या खोटेपणाच्या मार्गाने कधीही जाऊ नये, खोटारडेपणा करून वागू नये आणि खोटेपणाचा कधीही निरर्थक अभिमान किंवा व्यर्थ गर्व माणसाने करता कामा नये. आणि शेवटी मग समर्थ शेवटच्या रचनेमध्ये म्हणतायत, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. माणसाने जीवन जगत असताना अपकीर्तीला बळी पडू नये, कुप्रसिद्ध टाळावी, कुप्रसिद्धी टाळावी, वाईट कीर्ती पसरेल अशा प्रकारचं कृत्य करू नये किंवा आपल्याला वाईट प्रसिद्धी होईल, समाजामध्ये आपली अपकीर्ती पसरेल, त्या अपकीर्तीला माणसाने कधीही बळी पडायचं नाही. चांगली कीर्ती वाढवावी. तुम्ही सत्कृत्य करा, चांगलं कृत्य करा, कर्म चांगलं करा. चांगलं जर कर्म तुम्ही जर केलं
निश्चितपणे त्याचं फळही चांगलं मिळेल आणि तुमची चांगली कीर्तीही चोहीकडे पसरेल. तुमच्या सत्कीर्तीचा सुगंध समाजामध्ये निश्चितपणे दरवळेल आणि म्हणून चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे, सारासार विचाराने विवेकाने वर्तन करून सत्य मार्ग पत्करावा. जीवन जगत असताना माणसाने नेहमी विवेकशील राहिलं पाहिजे. विवेक म्हणजे काय? सारासार विचार करणे, चांगला विचार करणे. आणि विद्यार्थी मित्र, सारासार विचार करून घेतलेला निर्णय जीवनामध्ये कधीही चुकत नाही. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणताय की सारासार विचाराने विवेकाने वर्तन करून सत्य मार्ग पत्करावा, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. तर अशा प्रकारे या समर्थ रामदासांनी उत्तम लक्षण या पद्यामध्ये उत्तम पुरुषाची म्हणजेच आदर्श व्यक्तीची ही वरील प्रमाणे लक्षणं सांगितलेली आहेत. तर यावरती अतिशय जीवन जगत असताना किंवा जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना समर्थांनी जो संदेश या रचनेमधून दिलेला आहे तो आपण जर अंगीकारला तर निश्चितपणे तुमचं जीवन हे सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा मोलाचा संदेश या ठिकाणी समर्थ रामदासांनी या रचनेमध्ये दिलेला आहे. धन्यवाद.